दैवाचं आज खरंच दैव फुटलं होतं. घरातले सगळेजण खोदून खोदून विचारत होते, पण दैवा काही सांगायला तयार नव्हती आणि काही बोलायला ती फक्त डोळ्यातून पाणी गाळत होती. रंगबानं मारून मारून दैवी पार सुजवली होती, पण ती तोंडातून एक चकार शब्द काढायला तयार नव्हती. गेले 8 दिवस रंगाबाच्या घरात हा प्रकार चांगलाच रंगला होता. गेले 8 दिवस रंगाबाच्या घरच्या माणसांच्या तोंडचे पार पाणी पळाले होते. इकडे रंगाबाच्या ओठाला कोरड पडत होती आणि तिकडे गावच्या तोंडाला चव वाढत होती. म्हणतात ना, बोलणाऱ्याच्या तोंडाला कोणालाही हात लावता येत नाही. सगळा गाव रंगबावर हसत होता. रंगबाला नेमकं कळत नव्हतं की तो नेमकं कुठं चुकला होता. त्याला त्याचं मन वारंवार विचारत होतं, रंगाबा हे काय करून बसलास रे? कुठं कमी पडलास? तुझ्याच नशिबी हे का आलं? का तुला कोणाचा शाप लागला? खरं तर रंगबा खूप हुशार माणूस, पण संसार जाळ्यात सापडावा तसा सापडला होता. कधी असल्या भानगडीत न पडणारा रंगबा पक्काच अडकला होता. खरं तर रंगाच्याही लक्षात आलं होतं, रंगबाचा विश्वासघात झाला होता. खरं तर या गोष्टीची सुरुवात फार दिवसापूर्वीच झाली होती. उडत्या पाखराची पिसं मोजणारा रंगबा पण कसा काय घापील राहिला देव जाणे. पण एवढ्या एकाच चुकीचा परिणाम आज त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली. म्हणतात ना, विस्तवावर चुकून पाय दिला तरी तो पोळतो आणि जाणून बुजून दिला तरी पोळतो. शेवटी काही झालं तरी ते चुकच. रंगबा फसला होता एवढं मात्र खरं. आपल्या घराच्या बाहेर पाय न ठेवू देणारा रंगबा, पण गावात एवढी चर्चा असतानाही या गोष्टी रंगबाच्या कानावर आल्या नाहीत. या गोष्टीचंच गावाला नवल वाटत होतं. बामणाच्या पानवड्यावरही या चर्चेला फार ऊत आला होता. काही लोकांनी तर आता डायरेक्ट रंगबाकडंच बोट दाखवायला सुरुवात केली होती. काही जण तर रंगबाकडं बोट दाखवून ही आरोप करण्यास मागं पुढं पाहत नव्हते. हा सारा खेळ रंगबाचाच. रंगबा सोंग करण्यात माहीर आणि त्यानं पैशासाठी केलेलं हे सोंग बी रंगबाला माहीत होतंच. हे सोंग नाही तर हा कलंक आहे. नुसता कलंक नसून खानदानीच्या कपाळी लागलेला कलंक आहे. आणि हो, असलं कपाळीचं कलंक पुसण्यासाठी इज्जतदार माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. गेले 8 दिवस रंगबासारखा हाच विचार करत होता. आता यात नवीन एका गोष्टीची भर पडली होती. रंगबाचा पोरगा जो लई दिवसापासून बाहेर कुठंतरी पुण्या का मुंबईला राहत होता, त्याचं पत्र आलं होतं आणि त्यात त्यानं साप लिहिलं होतं की दादा, इतकं दिवस बोंबलून मी सांगत होतो दैवीचं लगीन करा म्हणून, पण तुम्ही मात्र जरा भी ऐकलं नाही. आता घडलेल्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. मला माझ्या सोयऱ्या धोयऱ्या तोंड काढायला जागा नाही. आता तुम्ही जोपर्यंत तिला संपवित नाही, नाहीतर घराबाहेर काढत नाही, तोपर्यंत तुम्ही मला बाप म्हणून मिळालाव आणि तुम्ही ती कपाळ करंटी पोरगी घरात आहे तोवर मी घरच्या अंगणात पाऊल बी ठेवणार नाही. शेवटी काय करायचं आहे ते ठरवा, पण एक पक्क लक्षात घ्या, इथून पुढं तुम्ही तुमचं आणि माझं नातं कायमचं संपलं. रंगबा सोंग करण्यात जसा पटाईत तसा सोंग निस्तरण्यात देखील माहीर. तो असल्या धमक्यांना घाबरणारा नव्हता, पण इज्जतीला फार घाबरून होता तो. आणि अशातच एका दिवशी गावात बातमी आली की रंगबाची दैवी औषधी खाऊन मेली. सगळा गाव तिच्या मातीवर हळहळत होता, कारण सगळ्या गावाला माहीत होतं की दैवीसोबत फार मोठा विश्वासघात झाला होता. रंगबाला मात्र काहीच सुचत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं. त्याला फक्त चारही बाजूकडून आपल्याकडे केलेली बोटं दिसत होती.